विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महेंद्र गोडबोले माझ्या भूविज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो। आजच्या छोट्या परंतु अत्यंतिक महत्त्वाच्या लेक्चरमध्ये मी भारतीय महाद्वीपाच्या अनुषंगाने बोलणार आहे। जसे की भारताचे स्थान व विस्तार। स्थान म्हणजे जिओग्राफिकल लोकेशन किंवा भौगोलिक स्थान, ज्यामध्ये अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय या बाबींचा समावेश होतो। त्याचबरोबर भारत हे कुठल्या गोलार्धामध्ये आहे, जसे की पृथ्वीचे 2 भाग बनवले गेलेले आहेत, ज्यामधून विषुववृत्त हे पास झालेले आहे। त्यामुळे ह्या विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भाग झालेले आहेत। वेगनर आणि बाकीच्या सायंटिस्टनी सांगितलं होतं की पृथ्वी ही सुरुवातीला दक्षिण गोलार्धामध्ये होती, परंतु ती मायग्रेट होत असताना होऊन आज उत्तर गोलार्धामधील पूर्वेकडच्या भागामध्ये आहे। जसं ह्या विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे भाग झालेले आहेत। त्याचबरोबर रेखावृत्तीय पृथ्वीवरती ज्या ह्या उभ्या रेषा दाखवल्या जातात बघा, ज्याला आपण रेखावृत्त म्हणू किंवा ज्याला आपण लॉन्जिट्यूड म्हणू, तर ह्या लॉन्जिट्यूडमुळे पृथ्वीचं पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग झालेले आहेत। म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे आपली पृथ्वी स्थित असून आपल्या देशाच्या सीमांलगत जे वेगवेगळे आपले जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांचा सुद्धा संदर्भ या लेक्चरमध्ये असे आहे। त्यामुळे मी चिरकाल, जसे हा भारत हा अत्यंतिक मोठा देश आहे आणि 32,87,263 चौरस किलोमीटरचा त्याचा जो काही विस्तार आहे, तो विस्तार हा कुठून कुठपर्यंत आहे त्या संदर्भामध्ये मी एक छोटं वाक्य बनवलेलं आहे। जसं की आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या ज्या काही सीमा आहेत आणि सीमांच्या लगत असलेले जे देश आहेत यावर मी एक छोटं वाक्य बनवलेलं आहे। जसं की आता कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त याची सुरुवातीचे आपण जर 2-2 एक अक्षर घेतला, पण कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त यावरून आपण एक वाक्य बनवू शकतो। जसं की कवी महेंद्र, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त यावर आपण कवी महेंद्र। आपाचेने म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ हे आपले सुरुवातीचे 4 जे काही शेजारील देश आहेत ते कवी महेंद्र आपाचेने। आमार सोनार बंगला हे बांगलादेशचं राष्ट्रीय गीत आहे। कवी महेंद्र आपाचेने अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, नेपाळ। कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बंगला बांगलादेशी गीत आहे। आमार सोनार बंगला गीत गात अनुराधापुराहून, आता अनुराधापुरा हे श्रीलंकेमध्ये आहे। श्रीलंका सुद्धा आपला एक शेजारील देश आहे। कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बंगला हे गीत गात अनुराधापुराहून। अनुराधापुरा हे अत्यंत महत्त्वाचं बौद्ध तीर्थक्षेत्र आहे, कारण सम्राट अशोका यांच्या ज्या मुलगी संघमित्रा आणि संघमित्राचा संदर्भ इथे आहे, त्या अनुराधापुरा येथे गेल्यानंतर तिथे एक मोठा विहार बांधला गेलेला आहे आणि त्याला युनेस्कोचं स्टेटस आहे। कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बंगला हे गीत गात अनुराधापुराहून बॅगो। आता बॅगो हे म्यानमारमध्ये एक इंडस्ट्रीयल बेल्ट आहे। म्यानमार सुद्धा आपला हा म्हणजे एक संदर्भ आहे म्यानमारचा सुद्धा आपल्या एक शेजारील राष्ट्र म्हणून। कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बंगला हे गीत गात अनुराधापुराहून बॅगो मार्गे, बॅगो हा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आणि बॅगो हे म्यानमारमध्ये आहे, बॅगो मार्गे तिरंदाजी खेळण्यासाठी अर्थात आर्चरी खेळण्यासाठी, आर्चरी हा भूटानचा एक राष्ट्रीय खेळ आहे। आर्चरी खेळण्यासाठी ते गेले असता त्यांना तिरंदाजीमध्ये अर्थात आर्चरीमध्ये त्यांना 8.4, 37.6, 67.7 आणि 97.25 अर्थात इथे मी पॉईंट जरी बोललो असलो तरी हे डिग्रीमध्ये आहे, कारण भारताचा जो विस्तार आहे हा म्हणजे साऊथकडनं उत्तरेकडे हा 8 डिग्री 4 मिनिट, तसेच 37 डिग्री 6 मिनिट आणि पश्चिमेला 68 डिग्री 7 मिनिट पूर्व आणि पश्चिमेनंतर पूर्वेकडे हा 97.25 पूर्व असा विस्तार आहे। म्हणजेच कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बंगला हे गीत गात अनुराधापुराहून बॅगो मार्गे तिरंदाजी खेळण्यासाठी भूटान येथे गेले असता त्यांना
8.4, 37.6, 68.7 आणि 97.25 ह्या प्रकारामध्ये आर्चरीमध्ये त्यांना तिरंदाजीमध्ये त्यांना गोल्ड मेडल प्राप्त झाले होते. त्याचबरोबर त्यांना $3,000 व $3,200 त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. आता इथे तिरंदाजीमध्ये त्यांना जे गोल्ड मेडल भेटलेले आहेत हे 8.4, 37.6 आणि 68.7 त्याचबरोबर 97.25चा जरी उल्लेख केला तरी हे पॉईंटमधून नसून हे डिग्रीमध्ये आहेत. त्या डिग्री विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्यात. आणि कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बांगला हे गीत गात अनुराधापुराहून बॅगो मार्गे तिरंदाजी खेळण्यासाठी गेले असता त्यांना जी बक्षिसं भेटलेली आहेत तर ती बक्षिसं म्हणजे भारताचा $3,200 त्यांना एक बक्षीस भेटलेलं आहे. म्हणजे भारताचा दक्षिण आणि उत्तर विस्तार जो आहे तो 3,200 आहे आणि पूर्व पश्चिम हा 3,000 किलोमीटर आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य मी बनवलेलं आहे, ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. कवी महेंद्र आपाचेने आमार सोनार बांगला हे गीत गात बांगलादेशी तिरंदाजी खेळण्यासाठी आर्चरी खेळण्यासाठी गेले असता त्यांना 8.4, 37.6, 68.7 आणि 97.25 या प्रकारामध्ये तिरंदाजी खेळत असताना त्यांना $3,000 आणि $3,200 त्यांना बक्षीस भेटले. यावरून आपण भारतीय महाद्वीपाचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार तसेच भारतीय महाद्वीप कुठल्या गोलार्धामध्ये आहे तर तो हा उत्तर गोलार्धातील तो पूर्व साईडला तो स्थित असून ह्या संदर्भामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी इझिली आपण रिकग्नाइज करू शकता. थँक्यू.